कृपा आशीर्वादाने देवा हो, महाराष्ट्राचे 5 ज्योतिर्लिंग बाबांनी मुहूर्त केलं 31 तारखेला आणि पाता पाता बाबांच्या कृपेनं औंढा ज्योतिर्लिंग असे, काल वैजनाथ असे परळीचं बाबांच्या कृपेनं आता भीमाशंकरकडे आपलं प्रस्थान आहे. आणि आज पहिला मुक्काम अंबाजोगाई देवा हो, भाग्याशिवाय मिळत नाही. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी बाबाजींची पालखी येण्यासाठी अनेक भाविक अनेक दिवस वाट पाहतात. भाग्याशिवाय देवा हो संत दर्शन नाहीये. आणि आज पर्वकाळ म्हणजे श्रावण महिना लागला. अशा पवित्र महिन्यात सद्गुरू जनार्दन स्वामींची पालखी येणं आणि ज्या सद्गुरू जनार्दन स्वामींच्या पालखीचं पूजन असेल तेव्हा भाग्याशिवाय मिळत नाही. माऊली म्हणतात, ज्याप्रमाणे देवा हो आपण चांगला स्वयंपाक केला आणि अंगात ताप असेल तर जेवण गोड लागत नाही, त्याप्रमाणे असं अनेक जन्माचं पुण्य असेल तेव्हा संत दर्शन होत नाही. आणि भाग्यवान असेल रवींद्र देशमुख परिवार, सर्व त्यांचे सर्व परिवार की ज्यांनी आज सद्गुरू जनार्दन स्वामीची पालखीचं देवा हो आज नियोजन केलं. अन्नदानाचं असेल देवा हो, आज बाबाजींच्या कृपेनं ज्यावेळेस आम्ही 5 ज्योतिर्लिंगांना निघालो तर अनेक लोकांचा फोन आला की आमच्या भागातून तुम्ही येणार आहे का. म्हणलं नाही. असं औंढा परळ वैजनाथ करत पुणे नगर जिल्ह्यातून पुणे जिल्हा असं भीमाशंकर असं ते बदलल्या जात नाही. त्यांनी सांगितलं आमच्या कुणाला आम्ही अन्नदान करतो, पण जे असं नियमाने होईल तसं होईल. म्हटलं असं होत नाही. आणि भाग्यवान आहात अंबाजोगाईचे सर्व भक्त. 2021 मध्ये सगळी तयारी देवा हो आपल्या ज्योतिर्लिंग ज्यावेळेस 2000 लॉकडाऊन मध्ये दिल्लीत सगळं नियोजन त्यांनी अन्नदानात केलं होतं. देवा हो बाबांच्या कृपेनं आणि सर्व आमचे जय जनार्दन भक्त परिवार आज 14वा मुक्काम आहे. 31 तारखेला निघलेलो आहोत. देवा पाता पाता 50 दिवसाचा प्रवास आहे. 1700 किलोमीटरचं बाबाजींच्या कृपेनं. पण सर्व लहान लहान मुलं सर्व जय जनार्दन भक्त परिवार की बाबाजींच्या कृपेनं माऊली हरिपाठाला सांगतात की तपे विना दैव तिथला विना प्राप्त म्हणजे विना इथं कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूच्या संगीतर न पाय की संतांच्या सोबत गेल्यावर संस्कार लागतात. आज आपण पाहू लागलो पंगत चुकली चालेल पण संगत चुकायला नाही पाहिजे. आज चांगली संगतीनं आज जीवनात सोनं होतं. आणि सद्गुरू जनार्दन स्वामीच्या कृपेनं आमच्या जाफराबाद जालना जिल्ह्याचं देवा हो माधुगिरी बाबा आले आणि हजारोने लाखो परिवाराचा गोकुळासारखा संसार केला. आज पैशाने श्रीमंत असेल पण संस्कारानं नसेल तर जीवन संपून जातं. ज्याप्रमाणे लैंगिक किती फुल असेल पण आर्थिक नसेल तर बलप लागत नाही. आर्थिक म्हणजे लैंगिक संस्कार आहे. त्याप्रमाणे मुलांना मुलींना शिक्षण भरपूर द्या, पण संस्कार देण्याचे काम माधुगिरी बाबाने आमच्या भागात केलं. बाबा ही 1971 मध्ये बीकॉम झाले होते मराठवाडा विद्यालय संभाजीनगरला. आणि ज्यावेळेस मोठी नोकरी लागली असते 1971 बीकॉमचं बाबाजींचं शिक्षण, ज्यावेळेस 71ला बीकॉम म्हणजे मोठ्या पदावर बाबाजी असतात. पण सद्गुरू जनार्दन स्वामींनी विचारलं माधुगिरी बाबांना तुम्ही काय करणार आहात बीकॉम झाल्यावर. आणि बाबांचं वाक्य होतं माधुगिरी बाबांनी हात जोडले जनार्दन स्वामींना गुरुदेवांना, बाबा तुम्ही सांगा मी काय करावं. आणि बाबांनी एक सहज सांगितलं, माझी इच्छा आहे की शिक्षित शिष्य असावा, संन्यास घेतल्यावर हजारो परिवारात कल्याण झालं पाहिजे, गोरगरिबांना संस्कार देण्याचं काम झालं पाहिजे आणि तुम्ही संन्यास घेतला पाहिजे. एका मिनिटात बाबाजीने तो कॉल काढला आणि 72ला बाबाजीने संन्यास घेतला आणि सद्गुरू जनार्दन स्वामी हजारो परिवाराचं आज लाखो बाबाजींचे भक्त परिवार. नाशिकलाही बाबाजींची वसतिगृह आहे. आता 74ला वसतिगृह चालू होतं. आतापर्यंत हजारो मुलं मोठ्या पदावर आहे. उंबरगावला 1700 विद्यार्थी आपल्या आश्रमात शाळेत आहे. येरूळला 3000 विद्यार्थी आहे. आणि देवाव बाबाजींची शिकवण होती माधुगिरी बाबा जनार्दन स्वामीचे की मुलांना संस्कार दिले पाहिजे, मुलांना शिक्षण दिलं पाहिजे. आणि देवाव हो हे शिकवण्याचं काम बाबाजीच्या कृपेनं. आणि आज 5 ज्योतिर्लिंगाच्या निमित्ताने अंबाजोगाईमध्ये देवाव देशमुख परिवाराने, रवींद्र देशमुख परिवार सर्वांनी अन्नदानाचं नियोजन केलं. देवाव बाबाजींच्या यज्ञाला फेब्रुवारीमध्ये यज्ञ असतो, आलं पाहिजे. भव्य दिव्य यज्ञ असतं. सकाळच्या 9 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत अन्नदान. दररोज 35-40 हजार लोकांना पुरणपोळी असते दररोज. देवा बाबांच्या कृपेनं आज हजारो परिवाराचं कल्याण झालं. आणि आज तुम्ही भाग्यवान आहात. सद्गुरू जनार्दन स्वामींची पालखी आली. आज गुरुवार आहे आणि जनार्दन स्वामी बाबाजी म्हणतात परतो एकादशीला बाबाजीच्या सोमवार आणि गुरुवार
स्वामीने लहानपणापासून गोरगरिबांची सेवा, की गोरगरिबांना बाबाजीने 80 मध्ये बाबाजी येरूळ बसलेले होते आणि त्यावेळेस संभाजीनगर ट्रिप आली मुलांची कॉलेजची. बाबा पालखीत बसले होते जनार्दन स्वामी. बाबाजीने किती करमाळा की बुडते योजना नव्हे काढवा म्हणून करमाळा की गरिबाची मुलं शिकले पाहिजे. बाबाजी पालखीत बसले होते आणि ती मुलांची ट्रिप आली उन्हाळ्यात. बाबाने विचारलं कुठून आलात तुम्ही? म्हणजे संभाजीनगरहून. म्हणे काय करतात? म्हणजे शिक्षण. कोणाची मुलं आहेत? त्यांनी सांगितलं बाबा आम्ही श्रीमंताची मुलं आहे, गरिबाची मुलं संभाजीनगरला राहू शकत नाही, शाळेची व्यवस्था होऊ शकत नाही. आणि बाबाजीच्या मनात आलं की आपणही शाळा काढली पाहिजे, गरिबांची मुलं शिकले पाहिजे फ्रीमध्ये. आणि त्यावेळेस संभाजीनगरचे खासदार बाळासाहेब पवारांना बाबाने विनंती केली आपल्याला कॉलेजला शिक्षण करायचं आहे, एक ग्रँट मिळेल का? आणि देवावर त्यांनी प्रयत्न केला, त्यांना यश आलं नाही बाळासाहेब पवारला. जनार्दन स्वामी खिंजे बाळासाहेब पवार संत बसा म्हणे आता आपोआप देव येऊन काम करेन. संत काय करू शकत नाही, सहज म्हणले बाबाजी बाळासाहेब पवार तुम्ही शांत बसा म्हणे, देव स्वतः येऊन काम करेन. आणि देवा 8 दिवसात काही कामानिमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यावेळेस मुख्यमंत्री मुस्लिम समाजाचे सहज संभाजीनगरला आले. त्यांना कोणतरी सांगितले दिव्य संत येरूळ आहे जनार्दन स्वामी, मुस्लिम समाजाला असून तेही दर्शनासाठी आले आणि ते खाली बसले पोत्यावर. कोणतरी सांगितलं बाबा हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे. बाबाजी म्हणे साहेब आमचे काम कर सांग का? आणि मुख्यमंत्र्यांनी हात जोडले, सांगा ना बाबाजी आमचे गरीबाची मुलं यांना कॉलेज. आणि त्याच टायमाला त्याच वेळेस बाबांना ग्रँड आणि शाळेचं नियोजन आतापासून की बाबाजीने एका मिनिटात देव येऊन काम करेल. मुस्लिम समाजाचे आराम बाबाजी बोलता बोलता बोलले साहेब तुम्ही चांगलं काम केलं, फक्त शिमटापासून दूर राहा. आणि काही काळात त्या शिमटाच्या भटात ते पदावून गेले. पण महापुरुषांनी पुढे सांगितलं साहेब तुम्ही शिमटापासून दूर राहिलं पाहिजे, शिमटाच्या याच्यात पडू नका. महापुरुष सगळं करू शकतात. देवा जे संत स्वामींना आज जनकल्याणासाठी केलं, मुलांना संस्कार, 5 ज्योतिर्लिंग म्हणजे 1700 किलोमीटरचा प्रवास आहे. आज 14वा दिवस आहे, मुलं चालतात. आज आम्ही अभिषेक करून 1 वाजेला निघालो, पण बाबांच्या कृपेनं 26 किलोमीटर चालण्याची ताकद त्यांची आहे. संतांची कृपा सद्गुरू सारखा असता पांढऱ्या त्याला एका कोणी सोडेल राज्याची खालता काय भीक मागेन. पण आज चालायचं राहील नाही. पण हे सगळे 11वीचे काही 12वीचे मुलं आहे, विद्यार्थी आहे, पण बाबांची कृपा आहे म्हणून एवढे चालू शकतात. आणि ताकद त्यांची आहे, करणारे सद्गुरू आहे. तुम्ही भाग्यवान आहात. श्रावण महिना आहे, गुरुवार आहे, पहिल्या दिवशी तुमच्या घरी बाबांची पालखी आली आणि तुम्ही मनापासून आणि देवावर तुमचा भाव बाबाजीवर आहे. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलून माऊली अजिबात सांगतात. आणि तुम्हाला ऐंगावर सरपंचानं आमच्या बाळाभाऊने फोन केला. त्यानंतर आमचे आपल्या पहिली पंगत ज्यांची झाली, दुसऱ्या पिढीला कैलासराव देशमुख देवा दरवर्षी त्यांची यज्ञाला येतात, जी म्हणजे सेवा करतात. देवा हो आज हजारो परिवारात आमच्या भागात बाबाजीच्या कार्यासाठी तुम्ही यज्ञाला या. आमच्या गावात एक दुष्ट समाजाची बाई आहे, विधवा, जमीन रोजान काम करते, पण दरवर्षी गुलाबजामुनसाठी 5000 रुपये देते. बुद्ध समाजाची पूर्णाबाई खराब म्हणून. आणि मी म्हणतो तुम्हाला जमीन जातात हे काय नाही बाबाचे कार्य आम्हाला द्यायचं. सगळ्या समाजात लोक खरा तो एकच धर्म, खरा तो एकची धर्म जगाला खरा तो एकची धर्म जगाला प्रेम आणि म्हणून देवा बाबाजी कृपेनाथ तुमच्या अंबाजोगाई तुम्ही आदराने सगळी व्यवस्था केली. आणि बाबांच्या सेवेत जनार्दन स्वामी सांगायचे की सद्गुरू जनार्दन स्वामीच्या कार्यात वाढलेलं सेवा केलेली काळाची टाप निवादा करायची. देवा हो आज बाबांच्या कृपेने तुमच्या गावात पालखी आली, बाबाजींच्या कृपेने तुम्ही सगळी तयारी केली. मी काही प्रवचन कीर्तन करणे जनार्दन स्वामीच्या बालवाडीचा विद्यार्थी आहे आणि बाबाजींचं महत्व तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. देवा आज 1 वाजता निघलेली मंडळी सगळे जमलेली आहे, पण बाबांच्या नामस्मरण करत बाबाची शक्ती आहे. जनार्दन स्वामीजी म्हणून सगळे मुलं चालू शकतात. आता चालायला सवय राहिली नाही, पण बाबांच्या कृपेनं हे सगळा प्रभात जनार्दन स्वामीच्या कृपेने 14वा दिवस आहे, पण कोणालाही त्रास झाला नाही. ती सद्गुरू जनार्दन स्वामीची कृपा त्यांच्या आज्ञेशिवाय होऊ शकत नाही. झाडाचा पत्ताही त्यांच्याशिवाय हलत नाही, म्हणून सद्गुरूची कृपा आहे. झालेली सेवा सद्गुरू जनार्दन स्वामीच्या अर्पण करू.
नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम जय जगदीश जय पूजा करायची पालखी पूजा कर. पालखी पूजा करायची.